आज तर गर्दीत अडकून पडलोच असतो. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा स्वागत करतो तुमचं नवीन अशा मिनी व्लॉगमध्ये. आजचं नियोजन थोडं जंगीच होतं. चला सांगतो तुम्हाला पुढं. तर आज जाणार आहोत आपण 3-4 मंदिरात. चला सांगतो तुम्हाला पुढं 3-4 मंदिरांची नावे. त्यापैकी पहिलं नाव आहे त्रिशोंडी गणपती. त्रिशोंडी गणपती म्हणजे त्यांना 3 सोंडा होत्या त्या गणपती बाप्पांना. तर यामुळेच त्यांचं नाव त्रिशोंडी गणपती होतं. इतर व्हिडिओ काढू शकलो नाही, तुम्ही फोटोज बघून घ्या. त्यानंतर आपण निघालो नागेश्वर मंदिराकडे. नागेश्वर मंदिर हे खूप जुनं मंदिर आहे. खूपच छान मंदिर आहे. आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तिथं चालू होतं रिनोव्हेशनचं काम म्हणून त्यामुळे आपण जास्त एक्सप्लोर केलं नाही ते मंदिर. त्यामुळे आपण लगेच आलो दर्शन करून बाहेर. कारण आपल्याला जायचं होतं कसबापेठ गणपतींकडे. कसबापेठ गणपती तर खूपच छान सजवले, एकच नंबर. दर्शन वगैरे करून आला तुमचा भाऊ बाहेर. या गणपती बाप्पांची जास्त माहिती देणं मला तर गरजेचं वाटत नाही, कारण प्रत्येकाच्या मनात या बाप्पांसाठी वेगळं स्थान आहेच. ते आपल्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन करून आला बाहेर. गर्दी तर काही विशेष नव्हता. आता यानंतर आम्हाला जायचंय ओंकारेश्वर मंदिराकडे, तर चला डायरेक्ट मंदिराकडेच जाऊयात. मंदिरापाशी तर आलोय, पण आम्ही आलोय बॅक साईडला, तर आता इथून पुढे जायचं आम्हाला फ्रंट साईडला. मंदिरात तर आलो. मंदिर तर खूपच शांत होतं आणि खूपच छान वाटत होतं मंदिरात. दर्शन वगैरे करून आलो तुमचा भाऊ बाहेर. तर यो व्लॉग आहे आपल्या चॅलेंजचा 3रा व्लॉग. जास्त वेळ न घालवता आपण या व्लॉगला इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.